नरेंद्र मोदी हे आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे। सायंकाळी हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। त्यामुळे निश्चितच संपूर्ण देशभरात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आहे। आपण आता जळगावच्या भाजप कार्यालयात आहोत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर भाजपच्या कार्यालयाची सजावट करण्यात आलेली आहे। केळीचे खांब असतील किंवा आंब्याच्या पत्त्यांच्या माळा असतील, फुलांच्या माळा या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। तसेच आकर्षक अशी रांगोळीसुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा आज पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत। सायंकाळी शपथविधी सोहळा पार पडतो आहे। नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान केल्याबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी भाजपच्या कार्यालयाच्या वतीने या ठिकाणी आपण जर बघितलं तर सत्यनारायणच्या पूजेचं सुद्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे। सकाळपासून ही पूजा या ठिकाणी सुरुवात झालेली होती आणि थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी पूजा पार पडलेली आहे। सर्व विधिवत पुरोहितांच्या मंत्रोच्चारामध्ये या ठिकाणी सत्यनारायणची पूजा या ठिकाणी पार पडलेली आहे आणि सायंकाळपर्यंत या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांना दर्शनासाठी तसेच महाप्रसादाची सोय या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर लोकसभेचे नुकताच निकाल हाती आलं आणि एनडीएला या ठिकाणी घवघवीत यश मिळाल्यानंतर आज या ठिकाणी शपथविधी सोहळा पार पडणार आहे सायंकाळी आणि त्याचाच कार्यकर्त्यांना मोठा आनंद आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल, आज या ठिकाणी भाजपच्या कार्यालयामध्ये सत्यनारायणची पूजा पार पडली, नेमका उद्देश आणि कारण काय? नरेंद्र भाई मोदी हे तिसऱ्यांदा आपल्या देशाचे पंतप्रधान होत आहे आणि ते पंतप्रधान होत असताना त्यांनी जो संकल्प केलेला आहे देशाला परमवैभवाला नेण्यासाठी, हा संकल्प निर्विघ्नपणे पार पाडावा आणि देशातील सर्वसामान्य सर्व समाजाच्या घटकांचं उत्थान व्हावं, त्यांचा विकास व्हावा आणि या सर्व नरेंद्रजींचा जो संकल्प आहे ते संकल्प निर्विघ्न पार पाडावा याकरता आज आम्ही देवाची पूजा या ठिकाणी केलेली आहे। काही दिवसानंतर आता विधानसभेच्या निवडणुकासुद्धा पार पडणार आहेत, तर या विधानसभा निवडणुकांसंदर्भात काही देवाला साकडं घातलं आहे का? निश्चितपणे आपण बघतो की जळगाव जिल्ह्यामध्ये माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वामध्ये जळगाव जिल्ह्याने घवघवीत या ठिकाणी यश दिलेलं आहे आणि आगामी काळामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचा हा प्रचंड संकल्प, विजयाचा संकल्प घेऊन आम्ही आता सर्व मैदानात उतरणार आहोत। माननीय नामदार गिरीश भाऊंच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रामध्ये व आपल्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या माध्यमातून महाविजयाचा संकल्प जो केलेला आहे, या संकल्पपूर्तीसाठी देवाने आशीर्वाद द्यावा हे या ठिकाणी विनंती केलेली आहे। काय सांगाल, आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहे, कसा आनंद आहे? तिसऱ्या टर्ममध्ये माननीय मोदीजींना जनता जनार्दनाने भरभरून यश हे दिलेलं आहे, भरभरून आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। आम्ही ही निवडणूक आम्ही आधी सांगितलं होतं, आम्ही संकल्पपत्रावर लढलेलो होतो, तर संकल्पपत्राप्रमाणे 2047चा विकसित भारताचा आम्ही जो ॲक्शन प्लॅन आहे तो आतापासून चालू करणार आहे। युवकांसाठी रोजगार असेल, हेल्थमध्ये आयुष्यमान भारत किंवा इतर स्कीम असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, परत युवकांना रोजगाराच्या संधी असतील, महिला सबलीकरण असेल, आपलं आयात धोरण आयात कमी करून निर्यात वाढवायचं धोरण, महागाई कशी कंट्रोल करण्यात येईल आणि विविध जे बॉर्डरच्या आपल्या समस्या असतील किंवा जे काही प्रलंबित प्रश्न मागच्या टर्ममध्ये असतील ते माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ह्या टर्ममध्ये सोडवले जातील आणि विकसित भारताचा संकल्प आणि महासत्तेकडे वाटचाल करणारा भारत देश आपल्याला ह्या टर्ममध्ये पुढे जाताना दिसेल। काय सांगाल, नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहे। मोदीजींची हॅट्रिक झालेली आहे। आज सायंकाळी शपथविधी सोहळा पार पडतो आहे आणि यात आपल्याला आनंदाची गोष्ट म्हणजे जळगाव जिल्ह्याला एक मंत्रिपदसुद्धा मिळतं आहे रक्षा खडसेंच्या माध्यमातून, कसा आनंद आहे? प्रथमतः मी मोदीजींचं अभिनंदन करेल, संपूर्ण नवनियुक्त होणाऱ्या सरकारचं अभिनंदन करेल। संपूर्ण देश हा अतिशय आनंदी आज वातावरणामध्ये आहे, कारण मोदीजी आपल्या तिसऱ्या टर्मची सुरुवात करत आहेत आणि देशाला आजपर्यंत गेल्या 10 वर्षामध्ये जे प्रगतीचा मार्ग जो मोदीजींनी निर्माण करून दिलेला आहे त्याच्यामध्ये येत्या 5 वर्षामध्ये आणखीन प्रचंड प्रमाणात भर पडेल आणि महासत्तेकडे मोदीजी 2047चं जे स्वप्न आहे परमवैभवाला हा राष्ट्र नेण्याच्या संदर्भात, तर मोदीजी निश्चितपणे त्याच्यामध्ये पूर्ण प्रयत्नशील राहतील आणि त्याच्यामध्ये निश्चित यश मिळणार आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकींच्या संदर्भात बोलायचं तर महाराष्ट्राची विधानसभा ही पुन्हा प्रचंड बहुमताने महायुती ही जिंकणार आहे। आदरणीय देवेंद्रजी आणि शिंदे सरकार
आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा महायुतीची घोडदौड ही विधानसभेमध्ये होणार आहे आणि आत्ता जो काही कमी पडलेला आम्हाला भाग आहे त्या भागामध्ये पूर्णपणे मताधिक्य मिळवून आम्ही ही कसर भरून काढणार आहोत, हा विश्वास आम्हाला आहे. जय श्रीराम. आपण बघितलं की मोठा आनंद या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातल्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो आहे. मोठा जल्लोष या ठिकाणी सायंकाळी साजरा केला जाणार आहे. या ठिकाणी संपूर्ण कार्यकर्ते जिल्ह्यातले जमतील. एकत्रितरित्या शपथविधी सोहळा या ठिकाणी LCTच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. आपण जर बघितलं तर नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान केलं, त्यामुळे देवाचे आभार मानण्यासाठी तर दुसरीकडे विधानसभेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने राज्यामध्ये महायुतीला मोठं यश मिळो अशा पद्धतीने देवाला साकडं घालण्यासाठी या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा पार पडल्याचं आपल्याला महायुतीच्या या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि एकंदरीतच मोठा आनंद, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असल्याचा मोठा आनंद या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो आहे. तर त्यात अजून आनंदामध्ये भर पडण्याचं कारण म्हणजे जळगाव जिल्ह्याला रक्षाकर्त्याच्या माध्यमातून मंत्रिपद मिळतं आहे, त्यामुळे तो सुद्धा आनंद या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.